हाय मित्रांनो, सकाळ सकाळ आता तुमच्या पूनमताईचं काय चाललंय बघा. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग सगळ्यांना. दूध आज आणलंय. आता ते तुमची पूनमताई तापी दूध काय चहा, दूध तापून आता मस्त बघी चहा करणार आहे तुमची पूनमताई. चहाला नाही आणलं बरं का आपण, पण हाय तुमच्या दाजींचं म्हणणं तर चला देऊ तुमच्या दाजींला आठवड्यातून एकदा दुधाचा चहा. काय फरक पडतोय, पण म्हणलं शंकर पाळ्यासाठी आणलं होतं आपण दूध. चांगलं गरम करू की ह्याच्यावर चुलीवर. चुलीवर चांगलं ही होत. चुलीवर गरम केलं ना त्याला साई ही चांगली येते दुधाला. मस्त पैकी चुलीवर बाकीचं मटेरियल टाकून दुधाचा चहा लय भारी होतो. आलं ती नाही का नाही. शिवण्या पण कटाळी दूध खाऊन खाऊन. नको आपण म्हणालाय. दूध चालू केलं नव्हतं वय. शिवण्याने परत बंदच केलं, म्हणली नकोच मला दूध, म्हणजे तिच्या कपाळातच बसल्यावानी झालं दूध. परत अपूर्वा त्यांना मग आता रोज एकच दूध म्हणल्यावर खाऊ वाटना. मग कालवण तर खातच नव्हते त्या प्लेट मध्ये, पण सारखं दूध सारखं तीच खाण्यात असल्यामुळं कटाळल्या दूध. हा आणि मग मध्ये मध्ये का बंद केलं होतं खायचं? खायचं दूध तुमचं दाजी 2 लिटर त्यांच्यासाठी दूध आणत होतं रोज. खाय ना तर काय करावा नेमकं. 2-4 दिवस खाल्लं दूध, परत बंदच केलं, तसंच दूध पडायला लागलं. मग काय करायचं नेमकं. आणि आता म्हणते आम्हाला आवडतं दूध. बघितलं का आता शिवण्य. आणि तवा म्हणायची न ग मला दूध. वार वा बर खर्च करून पैसे घालून जर खातच नाही तर म्हणल्यानंतर मग काय करायचं नेमकं. नासधूस करायला परवडत नाही. हा, जे वेळेस नसन ते वेळेस मध्ये दूध आणा. आता आज दूध आणलंय शंकरपाळ्याला तर मग आम्हाला खायचं. खाऊ द्या काय खायचं ते. नाही खाय नका. मग ती मला वाटतं सकाळी मी शंकरपाळ्याचा- ज्यादा दूध आणाय पाहिजे काय. शंकरपाळ्याला एवढं लागतंय बे तवा दूध. किती लागतं मग. बघू की आता पीठ मळून ठेवू आपण. बरं बघू त्यांना देऊ मग बाकीचं दूध खायला आहे का नाही. चहा कॅन्सल दुधाचा. हा मग काय आपला रोजचा चहा. हा. आणि सकाळ सकाळ आमच्या भावांना बहिणींना सगळ्यांना पूनमताईच्या गुडगुडच्या मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय केलं 2 दिवस तुमच्या दाजीच्या आयडिओ काय आलाच नाही सकाळचा हिडिओ, कारण काम असतं इले माग. पण चला म्हणलं आता आजपासून 100% तुम्हाला रोज हिडिओ येणार सकाळचा. 100% गॅरंटी देत जाऊ नका व तुम्ही. काय बी काम निघते ती. हा ती बी बरोबरच आहे. काय होतं काही काम निघते सकाळच्या पारी, त्याच्यामुळं मग हिडिओच येत नाही तुम्हाला बघायला. आता मिस्त्री तिने येते गडी भरा काम चालू होईन आपलं. पण आज सोमवार बाजार दिवस सुट्टी फिटी काय म्हणते काय तर मी आता काल फोन केला होता, म्हणले दाजी येतो उद्याच्याला. मग अरे बरोबर आहे, आज नाही यायची का ना, सोमवारच. तरी फोन सोमवार करून बाजार. बघायचं ना. बरं बघू फोन करून. आलं तर ठीक आहे, नाही तर मग नाही, शक्यतो नाही यायची. आज सोमवार बाजार असल्यामुळे नाही येणार. त्यांची दुसरी जाणार फॅमिली बाजारला. त्यांचं काय? नाही बाबा, त्या कामगारांचं तेवढं लय अवघड. सोमवार बाजार म्हणलं ना, कुठला बी गावाचा बाजार असू द्या, बाजार म्हणलं की ते बंदच ठेवणार का, येतच नाहीत. आता मला माग बी लय काम आहे. त्या जेसी वाल्याला याय नाही, ती झाकणं टाकायचे वर. तिथं टाकल्याशिवाय मार्ग नाही झाकणं. तेव्हा टाकावं पुढचं काम लागतं. होईल. हा, जेसी बोलायला फोन केला म्हणजे निसता येतो म्हणतो. 15 दिवस मागच आपलं हे काम चालू होतं घराचं काम. त्यावेळेसच महिना वाट बघितली दाजीने. त्या जेसीबी बोलायची पण येत नाही, कारण त्यांची मोठाले कामं चालू असतात इकडे तिकडे कुणीकडे बी, त्याच्यामुळे येत नाही ती. बांड्या बघा. बांड्या होय. गुड्डू बांड्या कस काय झालाय आता बघा का. बांड्या कसा खेळतोय बांड्या. म्हणजे एकच झालाय बांड्या. आता चांगला खेळतो. आता काय नाही अडचण त्याची. आणि रात्रीचं काय 10 वाजेपर्यंत इकडे वाट्यावर खेळतो नुसता.
घरात जातो बाहेर येतो, आपली मंजू निसती त्याच्या माग, त्याला काय सोडीतच नाही. गडीभर पुढं असा इकडे तिकडे गेला की त्याच्या मागच. चला आईची माया आहे, आईची माया लई वाईट असती लेकराव. चला आता मस्त पैकी चहा आपण करणार, मस्त पैकी चाय, परत चहा. अजून चहा बनवायचा आहे. आल्लवाला. पिलू पिलू कुठे गेलं? आणलं का ते कर बुकनी काय? चुलीवलं दूध लय भारी गरम होत. का कशी साईन तीन आली मस्त पैकी. शंकरपाळ्या करंजी बी आज करायची असेल का नाही? करंजी बघू की. करंजीचं लय चिंगूट असतंय काम, त्याचा टाइम भेटल तसंच करावं लागेल. असं होय. मग संध्याकाळी लाडू तरी करावं लागा. लाडू तुमच्या दाजी लय लाडू आवडतात राव. काय आताच करू आता हा. तुम्हाला खाऊ वाटल्यावर आता संध्याकाळची कशाला वाट बघायची, आता लगेच चालू करायचं. बघा बा तुमची पूनम ताई म्हणते आता लगेच लाडू चालू भावांना करायचे. बहिणींना हा? दाजीला खाऊ वाटलं म्हणल्यावर लगेच चालू करायचं करायला. तुमची पूनम ताई काय चुकीचं म्हणली? काय म्हणली चेष्टा का? करते का काय दाजीची काय कळा ना बा पूनम ताई, मला बी काय समजा. आता चेष्टा असते का? नवऱ्याची कुठे चेष्टा करतात का? नाही बाबा आता काय आहे? आता म्हणलं करा तर लगेच करणार का तुमच्या? मग मग त्याला काय झालं? काय त्याला काय इद्या बोलायचे का? का मंत्र फुकायचा आहे? हा, जे जंतर मंत्र म्हणायचंय का? लगेच नाही. काढायचं बेसन पीठ खसा खसा कालवायचं की लगेच शेव पाडायची की लगेच चरायची की लगेच पाक करायचा की वाटायचा की झालं लाडू तयार. त्याला काय झालं होय लगेच लाडू. मग द्या खायला लाडू. मग हा? मस्त पैकी ते बी लाडू करणार आपण. आमच्या भावांना बहिणींना दाखवू की आपण पूनम ताईच्या पद्धतीने लाडू कसं बनवायचं ती. म्हणजे अजिबातच त्या गुड्डूला बांड्याला सोडीना सोडीना अजिबात सोडीना हो का. आईची माया वाईट. इकडं तिकडं तिला असं लांब जरा तुटाका हाणायचा प्रयत्न केला ना असं बुवा चरायसाठी, जातच नाही अजिबात. चला जाऊ दे, हाय का नाही. काय मग झाला का नाही चहा पाणी भावा बहिणीचा मग सकाळ सकाळ? हा, आमच्या भावांचा बहिणींचा झाला का नाही चहा पाणी? हो का तुमच्या पूनम ताईचं तर अजून चाललंयच. चालू झालंय आताशी. फराळाचं तर बहीण भावांनी केलं असं लाडू, आणि करंजी, आज आपल्याला शंकरपाळी. आपणच माग राहिलो काय रे म्हणायचं मग. हम्म, हा हम्म. होय भावांना बहिणीनं कोणाकोणाच झालं गाड्या फराळायचं मग? सगळ्यांचं झालं सगळ्यांचं झालं होय. मग. आपणच माग राहिलो गाड्या मग नेमकं फराळीचं. चला काय आहे आता आपलं दूध दूध बघा आपलं कसं काय गरम झालं ह्याच्यावर चुलीवर. चुलीवरचं बघा दूध. साय कशी काय आली दुधावर. हे बघा. मस्त पैकी साय आली. दूध चांगलं मस्त. दूध गरम झालं आता आपलं. मस्त दूध गरम झालं आता. शिवण्या दूध खायचे ना तुला? तुमच्या पूनमताईने दूध एकच नंबर भारी चांगलं तापवलंय बरं का आता. चला आता चहा करायचा आहे आपल्याला.
चटणी आहे काय असं ना परवा ये रे बाय घेऊन तिला काय माहिती कुठं आहे बुकनी हाय हाय डब्यात घेऊन ये. वार सुटलं वार बर 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 थंडीच्या दिवसात लय वार गारठ्याच्या दिवसात लय बेकारी होती हातापायाची काळ उगा असं वडून धरल्यावर झालंय नुसती खाजव येते त्याला ते व्हॅसलीन लावायचं ना व्हॅसलीन कुणाला एवढं यसलीन आणि फिसलीन लावायचं दुकानातून नाही बरं झालं देण्यात आणला आता आणतो तुमच्या पूनम ताईला आणि अंगाला लावलं म्हणजे मग ती ही होईल सगळा मळखळ निघून जायचं सगळं उरलेलं गारठ्याने कसं झालंय काळ तर लय व्हायला अरे लागलं. माझ्या इकून असो खाजवतोय असं इकून बी आग होती आग 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 होती ती व्हॅसलीन आणून लावायला लागणार आहे दूर लागत आहे डोळ्याला चला तुमच्या पूनम ताईने आता चहा बनवलाय मस्त पैकी मित्रांनो चहा प्याड या चला भावांनो बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये चला बाय 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 बाय